हॅलो, हाय, नमस्कार. पुन्हा एकदा सगळ्यांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी सुरणाविषयी सगळी माहिती सांगणार आहे. काढणीपर्यंत ते म्हणजे लावणीपर्यंत ते काढणीपर्यंत ए टू झेड माहिती आणि ह्याचा कशा पद्धतीने उपयोग केला जातो किंवा भाजी कशी केली जाते, काय केली जाते, पूर्ण ओव्हरऑल सगळी माहिती सांगणार आहे. तर हे बघा, नुकतंच कोंबसुद्धा आलेला आहे. तर आजचा व्हिडिओ पूर्ण बघा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. औषधी भाजी म्हणून ही ओळखली जाणारी कोकणातली सगळ्यात फेमस अशी भाजी आहे. थोडक्यात काय तर कंदमुळं आहे आणि जमिनीमध्ये जास्तीत जास्त हे वाढतं. तर बघू शकता छानपैकी बघा कोंबसुद्धा आलेला आहे त्याला. तर चला डायरेक्ट व्हिडिओला स्टार्ट करूया आणि तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. पूर्ण ओव्हरऑल माहिती तुम्हाला या व्हिडिओच्या मार्फत मिळेल. तर चला. तर हा बघा सुरणाचा कांदा नुकताच आपण आणलेला आहे विकत. तर म्हटलं चला तुम्हाला दाखवूया कसं असतं, काय असतं आणि तुम्हाला ह्या व्हिडिओच्या मार्फत एकदम डिटेलमध्ये मी माहिती सांगते. आधीची पण मी तुम्हाला माहिती दिलेली आहे, पण आता एकदम प्रत्यक्षात कसा असतो, काय असतो सुरणाचा कांदा ते तुम्हाला दाखवते. आणि त्याची जी काही लागवड असेल, त्याच्यानंतर काढणी असेल किंवा त्याच्या पुढची जी काही प्रोसेस असते ती पण मी तुम्हाला सांगते. आणि दुसरी मेन गोष्ट म्हणजे याला आयुर्वेदिक औषधी असं म्हटलं जातं. तर तुम्हाला माहितीच असेल की ह्याच्या झाडांपासून, फुलांपासून, सालींपासून, त्याच्यानंतर हे थोडक्यात बघायला गेलं तर हे कंदमूळ आहे. तर त्याचा ओव्हरऑल इफेक्ट जो आहे तो खूप चांगला आहे. आणि आपल्या जे काही रोजच्या जीवनामध्ये ह्याचं जास्तीत जर सेवन केलं, म्हणजेच याचं जास्तीत जर आपण खाल्लं तर खूप चांगला असा इफेक्ट आपल्या शरीरावरती पडतो. तर तुम्हाला हा जर व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तर आजच्या व्हिडिओमध्ये एकदम डिटेलमध्ये तुम्हाला सांगते. आता हे दिसायला बघा किती छान दिसतं. याला नुकताच एकदम कोंब आलेला आहे आणि एकदम जोरावरती आलेला आहे बघा. आता मेन म्हणजे ह्याची लागवड कधी केली जाते ते मी तुम्हाला सांगते. एक एक जे काही पॉईंट आहेत ना मी तुम्हाला एकदम एक्सप्लेन करून सांगते. आता ह्याची लागवड कधी केली जाते ते आधी सांगते तुम्हाला. आता ह्याची जी लागवड आहे ना ती जून-जुलैमध्ये केली जाते. म्हणजेच काय तर पावसामध्ये केली जाते. आणि आता ह्याला कोंब आलाय बघा. म्हणजेच आता हे पावसाच्या वेळी म्हणजे पावसाच्या लावायच्या आधी ना जर तुमच्याकडे जुने कांदे वगैरे काढले असाल एक, तर त्याच्यामध्ये ना तुम्हाला असे कोंब आलेले बघायला मिळतील. आणि ते हे जे कोंब आलेले असतात ना ते जून-जुलै महिन्यामध्ये लावले जातात मातीमध्ये. आणि मग जे काही पावसाचं पाणी पडतं त्याच्यामध्ये ते आपोआप वरती येतात. आता मेन म्हणजे ह्याची मी लागवड तुम्हाला सांगितलं. त्याची काढणी कधी असते ते एक 7 ते 8 महिने लागतात याला. आता मेन म्हणजे कधी-कधी काय असतं, काही जण काढत नाहीत. म्हणजे 1-2 वर्ष तसेच मातीमध्ये ठेवतात आणि मग त्या 1-2 वर्षामध्ये जसं पाऊस पडतो त्याच पद्धतीने ते वरती येतात आणि नंतर मग सुकून जातात. तिथल्या तिथे जी काही पानं वगैरे येतात ती सुकून जातात. आणि जर तुम्हाला त्याच वर्षी ह्या वर्षी जर तुम्ही लावलंय, आता समजा हे जून-जुलैमध्ये आपण जर लावलं आणि त्याच्यानंतर एक 7-8 महिन्यानंतर काढलं, तर ह्याची जी साईज आहे ना ती तुम्हाला जास्ती मोठी नाही दिसणार. त्याच्यामुळे काही लोकं काय करतात 2-3 वर्ष किंवा त्याच्याहून जास्ती वर्ष ही मातीतच ठेवतात आणि त्याच्यानंतर काढतात. काही-काही जण तर 5-6 वर्ष तसंच मातीमध्ये ठेवतात आणि याला काही होत नाही. हे कंदमूळ आहे त्याच्यामुळे मातीमध्ये चांगलं राहतं आणि पाऊस वगैरे आलं की पावसामध्ये परत त्याच जोराने वरती येतं. तर ह्याची लागवड अशी केली जाते आणि नंतर काढणी पण एक 7 ते 8 महिन्यानंतर केली जाते. आता दुसरी गोष्ट म्हणजे अशी की पावसातच का लावलं जातं? कारण की ह्याचा जो पिरियड आहे ना लागण्याचा किंवा तयार होण्याचा, जमिनीमध्ये कंद तयार होण्याचा जो काही पिरियड असतो हा पावसामध्येच तयार होतो. त्याच्यामुळे पावसामध्येच हे जास्ती लावली जातात. आता ह्याचं जर बघितलं तर कोंब बघा किती मस्त आलाय. तर हे आता जून-जुलैमध्ये जसं पाऊस पडेल ते लावायच्या लागीचं आहे. आता हे पूर्ण लावायचं नाही. तर हे कसं लावायचं ते पण मी तुम्हाला सांगते. हे तर पूर्ण म्हणजे काय, जेव्हा आपण कट करतो तेव्हा कट करताना काय करायचं, बाकीचा जो काही भाग आहे तो कट करायचा आणि मधला जो काही भाग असेल ना तो मातीमध्ये पुरून ठेवायचा. मातीमध्ये जरी तुम्ही पुरून ठेवलात ना तरी याला काही होत नाही. मातीमध्ये ओलावा मोठ्या प्रमाणात असतो. मातीमध्ये बऱ्यापैकी पाणी असतं त्याच्यामुळे हा चांगला राहतो. तर असं कट केलं जातं आणि जो काही बाजूचा हा जो काही भाग आहे ना तो भाजीसाठी वगैरे तुम्ही वापरू शकता. तर अशा पद्धतीने ना कट केलं जातं आणि नंतर मग मातीमध्ये लावलं वगैरे जातं. जसं की मी तुम्हाला काढायचं पिरियड सांगितलं एक 7 ते 8 महिन्यानंतर काढलं जातं किंवा ज्यांना काढायचं ते काढतात, ज्यांना नाही काढायचं ते काढत नाही. न काढण्यामागे एवढंच रिझन आहे. ते म्हणजे प्रॉपर चांगलं मोठं जर आपल्याला हवं असेल ना एकदम मोठं एकदम, तर ते जास्तीत जास्त वर्ष तुम्ही जर तसंच ठेवलंत मातीमध्ये तर त्याची जी वाढ आहे ती वाढत जाते. त्याच्यामुळे तुम्ही 5-6 वर्षांनी जरी काढलत तरी काही हरकत नाही. आता हे मातीमध्ये तयार होणारं त्याच्यामुळे ह्याला कंदमुळं म्हणतात. आता कंदमुळं तुम्हाला माहिती असेल काटेकणकं आहेत, त्याच्यानंतर घोरक्यानं आहेत, त्याच्यानंतर मेन म्हणजे हे म्हणजेच सुरणाचा कांदा आहे. हे सगळे ना आयुर्वेदिक आहेत आणि हे शिजवून वगैरे पण खाल्ले जातात. आता तसं बघायला गेलं ना तर ह्याचं जे स्ट्रक्चर आहे ना तुम्हाला बाहेरून वगैरे बघायला मिळतं कासवासारखं आहे बघा. असं सुरणाचं जसं काही बाहेरून जे काही स्ट्रक्चर आहे ना ते कासवासारखं असतं आणि जे मोठे मोठे पण सुरण असतात
10-10, 15-15 किलोचे पण सुरणाचे कांदे मोठे मोठे असतात. खूप जुनाट असतील तर त्याच्यापेक्षा पण वजनाला खूप मोठे असतात. तर असे मोठे-मोठे होतात. तुम्हाला बघायला पण मिळतील जिथे आपलं भाजी मार्केट वगैरे असतं ना, तिथे तुम्हाला बघायला मिळतील. तर मेन म्हणजे दुसरी गोष्ट म्हणजे अशी, की याचा ना जो काही औषधी गुणधर्म काय आहे तो मी तुम्हाला सांगते. ज्यांना मूळव्याधाचा म्हणजे काही जणांना मूळव्याधाचा खूप त्रास असतो, तर त्यांच्यासाठी ना हे तुम्ही जर खाल्लत ना, मग तुम्ही भाजी करून खा, उकडवून खा किंवा आता जे ह्याचे ना चिप्ससुद्धा केले जातात. आपल्या चॅनलवरती व्हिडिओ आहे, तिथे जाऊन बघू शकता. सेम मच्छीसारखे लागतात हे, पण ह्याला खाजेर असतं. त्याच्यामुळे ह्याच्यामध्ये ना तुम्ही प्रॉपर शिजावं लागतं तुम्हाला आणि ह्याच्यामध्ये आंबट म्हणजे तुम्ही जरी चिंच टाकलीत किंवा कोकमाचं आगळ जरी लावलंत तरी काही हरकत नाही. खाज असते ते एकदम निघून जाते त्याच्यामुळे. तर खाज असते खूप. त्याच्यामुळे ना ह्याचं जरी तुम्ही उकडवून खाल्लत किंवा भाजी केलीत तरी तुम्ही त्याच्या मूळव्याधावरती चांगलं आहे. ह्याची जी काही ह्याला जे फूल येतं ते पण खूप म्हणजे खूप असं म्हणतात की ते पण खूप आयुर्वेदिक आहे आणि त्याची भाजीसुद्धा करून खाल्ली जाते आणि ते जे फूल आहे ना तुम्हाला रेअर बघायला मिळेल आणि जे फूल आहे ना ते खूप जे त्याचा जो काही सुगंध आहे ना तो खूप बेकार असतो. त्याच्यामुळे त्याच्याजवळ पण आपण जाऊ शकत नाही, एवढा त्याचा सुगंध बेकार असतो. पण त्याच्या ज्या फुलाच्या ज्या काही अ, पाकळ्या असतात त्यांची भाजीसुद्धा केली जाते. तुम्ही YouTubeला वगैरे किंवा Googleला जरी सर्च करून बघितलत ना तिथे तुम्हाला बघायला मिळेल. कशा पद्धतीने फूल असतं, काय असतं त्याची भाजीसुद्धा केली जाते आणि तुम्ही ते फूल जे असतं ना ते सुकवूनसुद्धा ठेवलं जातं आणि त्याची पावडर पण केली जाते. तर पहिली लोकं करायची आणि मेन म्हणजे मूळव्याधावरती एकदम रामबाण उपाय म्हणजे आपला हा सुरण. तुम्ही सुरणाचं सेवन करा. म्हणजे तुम्ही भाजी करू शकता किंवा अन्यरीत्या तुम्ही कसंही खाऊ शकता. तर अशा प्रकारे तुम्ही खाऊ शकता आणि खूप छान लागते भाजी पण. फक्त एवढंच आहे की त्याची काळजी घ्यावी लागते ते म्हणजे खाजेर असतं. त्याच्यामुळे त्याच्यामध्ये खाज जाण्यासाठी तुम्हाला प्रॉपर उकडून घ्यायचं आणि त्याच्यानंतर उकडताना जर तुम्ही त्याच्यामध्ये कोकमाचा रस जरी टाकलात म्हणजेच आगळ जरी टाकलं तरी काही हरकत नाही. जी काही खाज असते ती निघून जाते. सोलताना पण आता ही जी साल असते ना जेव्हा आपण सोलतो तेव्हा पण आपल्याला हाताला खाज लागते. तर तेल वगैरे लावायचं जेणेकरून ती खाज आपल्याला लागत नाही आणि सगळ्यात जर तुम्ही बघायला गेलात ना तर ह्याला आयुर्वेदामध्ये पण खूप तसं बघायला गेलंत ना तर आयुर्वेदामध्ये ह्याचा खूप समावेश आहे. त्याच्यामुळे कोकणामध्ये तुम्हाला जास्तीत जास्त सुरण बघायला मिळेल आणि लागवड पण जास्तीत जास्त कोकणामध्येच बघायला बघायला तुम्हाला मिळेल. आणि जर तुम्ही कुठेही जरी गेलात तरी तुम्हाला जर ह्याच्याविषयी माहिती हवी असेल, जर कोकणात आला असेल तर तुम्हाला कोणीही सहजरित्या माहिती सांगेल. मूळ व्याधावरती ह्याचा चांगला फायदा आहे. तुम्ही जर ह्याची पावडर जरी फुलाची जी काही पावडर असते ती जरी सेवन केली तरी त्याचा फायदा आपल्याला होतो. आणि मेन म्हणजे आता मी फुलाविषयी तुम्हाला सांगितलं. ह्याचं जे काही झाड येतं जे तुम्ही बघितलं पण असाल, जे झाड येतं त्याचीसुद्धा भाजी केली जाते पानांची आणि ती जरी तुम्ही खाल्लीत तरी काही हरकत नाही. आता आमच्याकडे भाजीसुद्धा ह्याची केली जाते. तर तुम्ही ह्याचे जे काही म्हणजे तुमचे फूल असेल, पानं म्हणजे जे काही त्याला झाड असेल, त्याच्यानंतर जे काही कंदमुळं याचा सगळ्याचा वापर केला जातो आणि तर अशा पद्धतीने आहे ना, त्याच्या फुलाचा फायदा घेतला जातो. त्याच्यानंतर जी काही पानं येतात त्याचा आणि त्याच्यानंतर जे काही कंद तयार होतात त्याचासुद्धा अशा प्रकारे उपयोग हा केला जातो. म्हणजे ओव्हरऑल बघायला गेलं तर त्याचं फुलं, पानं, त्याच्यानंतर जे काही कंद आहे त्याचा ओव्हरऑल असा पद्धतीने फायदा घेतला जातो. तर लागवड कशी केली जाते ते सांगितलंय, काढणी कशी केली ते सांगितलंय. त्याच्यानंतर कशी आपल्या आरोग्यावरती त्याचा काय फायदा आहे किंवा कोणत्या आजारावरती काय त्याचा उपयोग आहे, हे पण मी तुम्हाला सांगितलेलं आहे. तर अशा पद्धतीने असं सुरणाच्या कांद्याचं महत्त्व आहे आणि ह्या दिवसांमध्ये हे लावले जातात. तर आपण पण लावणार आहोत आणि फक्त एवढाच भाग आपण काढून घेणार. बाकी जो सगळा भाग आहे तो आपण त्याची भाजी किंवा आपल्याला जसं जमेल तसं आपण करणार आणि मेन म्हणजे ह्याची जी चव आहे ना ती मच्छीसारखी लागते. जशी आपण मच्छी फ्राय करतो त्याच पद्धतीने तर अशा पद्धतीने ओव्हरऑल असा उपयोग केला जातो पाना-फुलांचा आणि जून-जुलै महिन्यामध्ये लागवड केली जाते. तुम्हाला जर लवकर काढायचं असेल तर 7 ते 8 महिने लागतात त्याला आणि त्याच्यानंतर जर तुम्हाला उशिरा काढायचं असेल तर एक 2-3 वर्ष जरी तुम्ही ठेवलंत तरी काही हरकत नाही. मोठं जर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही तसं ठेवू शकता. पण जास्तीत जास्त कोकणामध्ये पटकन काढत नाहीत. एक 5-6 वर्ष पण ठेवलं जातं. खूप मोठे पण असे होतात. तर ओव्हरऑल मी तुम्हाला सांगितलेलं आहे काय फायदा आहे त्याचा वगैरे. आयुर्वेदिक पण सांगितलं आहे. कुठल्या रोगावरती त्याचा काय फायदा आहे ते पण मी तुम्हाला सांगितलं आहे. तर तुम्ही रोजच्या ह्याच्यामध्ये जरी याची भाजी करून खाल्लीत तरी खूप छान भाजी लागते आणि ह्याची जर तुम्ही कापं केलीत ना सेम मच्छीची सारखी लागतात. जी आपण मच्छी फ्राय करतो त्याच्याप्रमाणे. तर ओव्हरऑल तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तर असाच व्हिडिओ घेऊन आपण पुन्हा भेटू. तोपर्यंत बाय बाय आणि जेव्हा हे मी लावेन ना तेव्हा तुम्हाला दाखवेन की कसं लावते, काय लावते ते आणि हे जे छोटे वगैरे आलेले असतात ना साईडला कोंब ते पण लावू शकतो आपण आणि खूप मस्त लागते याची भाजी वगैरे आणि याचं जे दिसणं आहे ते सेम कासवासारखं बघायला मिळेल तुम्हाला.
ह्याची खाज मोठ्या प्रमाणात असते, त्याच्यामुळे तुम्ही हाताला तेल लावू शकता किंवा प्रॉपर शिजवायचं असेल तुम्हाला तर आतमध्ये कोकमाचा आगळ वगैरे टाकायचं, जेणेकरून ती जी खाज आहे ती निघून जाते. आंबट पदार्थ त्याच्यामध्ये टाकायचे बघा, खालून एकदम असं दिसतं. तर चला आता मी हा व्हिडिओ इथे थांबवते आणि तुमचे काही क्वेश्चन असतील तर नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. तर चला असाच व्हिडिओ घेऊन आपण पुन्हा भेटू. तोपर्यंत बाय बाय.